होते ना ते सुद्धा म्हणू लागले, म्हटले दादा आमच्या आई वडिलाला सोडा, आमचं छोट छोट कवळ कवळ मांस तुम्हाला खाण्याकरता गोड लागेल, आम्हाला त्या ठिकाणी मारा, आम्हाला तुम्ही घेऊन जा आणि आमच्या आई वडिलांना काय करा, जीवनदान द्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज याला करुणा पाहणा पडला आणि हा असा असणारा म्हणू लागला, म्हटले बस आता मी कोणाचीच वध करणार नाही. जर प्राण्यांमध्ये जर एवढं प्रेम आहे, एकमेकाच्या जीवनावरती ते एवढं असणार भक्ती करतात, प्रेम करतात एकमेकावरती, आता मी कोणाचाच वध करणार नाही. त्याने हातातला धनुष्यबाण सोडला आणि धनुष्यबाण सोडून तो असा असणारा महाराज आपल्या घराकडे निघाला घराकडे. आणि घराकडे जात असताना त्या भगवान शंकर ज्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाले होते ना, त्या स्थितावरती आल्याच्या नंतर त्याच ठिकाणी तो ध्यान अवस्थेमध्ये बसला आणि बसल्याच्या नंतर त्याने भगवान शंकराला सांगितलं, म्हटले देवा तुम्ही जर मला प्रसन्न झाले नसतात, तुम्ही जर मला आज भेटले नसतात, तर माझं हे संपूर्ण कुटुंब माझ्या हाताने त्या ठिकाणी काय झालं असतं, उद्ध्वस्त झालं असतं. म्हटले देवा आजपासून मी तुमचा अनार्य भक्त राहील, मी तुमची साधना करेल, मी तुमची भक्ती करेल. हा जो प्रताप आहे ना, तो जो घडला तो शिवरात्रीच्या दिवशी, ज्याची काहीच भक्ती नव्हती त्याने नकळत भगवान शिवाची भक्ती केली आणि भक्ती करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान परमात्मा शिवरात्रीचं महात्म्य अजून सांगणार आहे. शिवरात्री का उत्पन्न झाली, शिवरात्रीचं महात्म्य काय आहे, शिवरात्री का त्या ठिकाणी उपवास करावा, शिवरात्री उपवास करत असताना कोणतं अन्न ग्रहण करावं, शिवरात्री करत असताना कोणत्या भगवंताची सेवा करावी, शिवरात्री करत असताना काय करावं काय करू नये, हे आता आपल्याला श्रवण करायचंय. पण कधी उद्याच्या दिवसामध्ये आपला टाइम संपला, पुढा जो खारीपाठ आहे की नाही, पुढे कार्यक्रम आहे. आजची कथारूपी पुष्प याच ठिकाणी विराम झालेलं. हे कथारूपी पुष्प भगवान श्री नगद नारायण महाराजांच्या चरणी, श्री गुरु शिवाजी महाराजांच्या, श्री गुरु संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्व माणसांच्या पाठीमागली तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून झालेले कथारूपी पुष्प याच ठिकाणी दिला होईल. त्याआधी छोटस भजन होईल. त्या भजनामध्ये सगळ्यांनी उभं राहायचंय, आणलेल्या आरत्या त्या लगेच पेटवायच्या आणि भजन संपत ना संपत लगेच आरती होणार. सगळ्यांनी भजनाकरता उभं राहायचं. ओम नमः शिवाय, आणि सगळ्यांनी आरत्या चला.